की खिशातनं पाकिट काढून सांगितलं की या पाकिटाचा प्रचार करायचा आहे, की अजून कोण माईचा लाल पैदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटं सुलटं करणारा। आज या बाबतीमध्ये सुद्धा आपण प्रश्न विचारला, त्याला उत्तर देणं गरजेचं आहे। कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर लोकांनी पैजा लावलेले आहेत। या जिल्ह्यातले एक माजी मंत्री आणि आमदार सध्याचे, त्यांनी 3-4 दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या 4 तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलंय, म्हणजे जो विजयी होईल। माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माईचा लाल पैदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटं सुलटं करणारा। माझं भविष्य घडवणारे ही जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलंय आणि त्यांनी पाकिटाचं काम केलंय, हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो। त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्यांनी कॉमेंट्स करून माझं नशीब बदलण्याची क्षमता अजून त्यांच्यात पैदा झालेली नाही, ही गोष्ट त्या निमित्तानं लक्षात घ्यावी। मी सांगितलं आपणाला की खिशातनं पाकिट काढून सांगितलं की या पाकिटाचा प्रचार करायचा आहे। मी या जिल्ह्यामध्ये राजकारण करतोय, मी 10 वर्ष खासदार आहे, मी त्यांच्या वेळेला काळेला काही उभा राहण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळं मलाही काय घडलं ते कळलंय ना मला सुद्धा। आणि एवढं गुलदस्त्यात कशाला, त्यांच्यात हिंमत आहे तर त्यांनी सांगावं ना की मी विशाल पाटलांचं काम केलेलं आहे। एवढं नथीतनं तीर मारायचं काय कारण आहे त्यांनी? तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विश्वासघात करणं ही भूमिका बरोबर नाही। गरीब मुलगा आहे, चांगला पैलवान होता, एवढं फसवायचं कशाला? सांगायचं तुला मदत करू शकत नाही। प्रश्नाचं उत्तर एवढंच देतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला, तो वेळेला आला।